योद्धा न्यूज मराठी. समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात ताहो. आंदोलनाचा आज 12वा दिवस. 3378 कुटुंबांचा जीव टांगणीला. मुंबई महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागांतर्गत समग्र शिक्षा अभियानात गेल्या 25 वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर राबणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा आता अंत झाला आहे. आपल्या न्याय्य हक्कासाठी आणि सेवा नियमितीकरणासाठी समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज 12वा दिवस असून आंदोलकांची प्रकृती खालावत चालली आहे. मात्र अद्यापही शासन स्तरावर कोणतीही ठोस हालचाल दिसत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द हवेतच. यापूर्वी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियमवर हजारो कर्मचाऱ्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी आचारसंहिता संपताच सेवेत कायम करण्याचा शब्द दिला होता. मात्र आचारसंहिता संपून महिना उलटला तरी अद्याप शासन निर्णय GR निर्गमित झालेला नाही. आम्हाला फक्त पोकळ आश्वासने नकोत तर प्रत्यक्ष नियुक्तीचा शासन आदेश हवा आहे, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे. अभ्यास समितीचा सकारात्मक अहवाल तरीही विलंब का? तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अभ्यास समिती गठीत केली होती. या समितीने 25 नोव्हेंबर 2025 रोजी आपला सकारात्मक अहवाल सादर केला आहे. या अहवालातील ब शिफारशीनुसार सर्व 3378 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेता येणे शक्य आहे. असे असूनही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप समितीने केला आहे. राज्यभरातून एकवटली शक्ती. या आंदोलनाचे नेतृत्व राज्य अध्यक्ष श्रीमती योगिता बलाक्षे, कार्याध्यक्ष श्री सुनील दराडे, सरचिटणीस इंजिनियर पराग चाटोरीकर, उपाध्यक्ष श्री विश्वदीप गोंडाने आणि संघटक श्री विवेक राऊत करत आहेत. या लढ्याला राज्यभरातील विविध विभागांचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. सर्व विभागीय अध्यक्ष आझाद मैदानात तळ ठोकून आहेत. लोकप्रतिनिधींना कळकळीचे आवाहन. आम्ही आमची हयात या विभागासाठी खर्च केली आहे. आता आमचे भविष्य अंधारात आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर तातडीने आवाज उठवून आम्हा 3378 उर्वरित करार कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत शासन शिफारस ब ची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरून हलणार नाही, असा निर्धार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रिपोर्ट योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी.
शौर्याची भूमी आहे आणि शौर्याची भूमीचे आमचे रायगडवासी सर्व या ठिकाणी आलेले आहेत। संघर्ष समितीचे नेते आमचे आदरणीय गोसावी सर यांची हम शुरू आज का काम प्रभु, सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। आए हम गांधी गौतम राम कृष्ण बन जाए हम, यही हमारा हो हरदम पैगाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। माता पिता का सेवा और सम्मान करे, उनकी खुशियों पर सब कुछ कुर्बान करे, अच्छे कर्मों का अच्छा परिणाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। आणि लोकप्रतिनिधींना भेटलो होतो, त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत तुमचा विषय आम्ही पोहोचवतो। त्यातल्या काही जणांनी फक्त आश्वासन दिले असेल, पण काही जणांनी खरोखर प्रत्यक्ष कृती केली। त्याचा एक आदर्श नमुना म्हणजे आपले मिटकरी साहेबांचा आहे की अगदी दणदणीत त्यांनी सभागृहामध्ये आपला विषय मांडलेला आहे। एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्या